जस्ट मागं आलो, सिद्धार्थ काहीतरी लपवत होता. अरे देवा, ये गडबड आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. तर आज प्रजासत्ताक दिन होता म्हणून मी आज पांढरा शर्ट घालून खाली आलो. मग मित्रांचं चाललेलं फोटोशूटला जायचं. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. मग मला तुम्ही सांगा फोटो कसे आलेत, तर कसे बघा एकदा. आपल्याला खूप दिवसांनी निरंजन भेटलेला. मग आपण निरंजनला बोललो जरा. मग सिद्धार्थ दिसला नाही मला. मग मी सिद्धार्थला शोधायला वरती आलो. हे काय पाण्याने खेळायला लागलाय, नुसता ह्याला टाइमपास पाहिजे. मग मी ह्याला खाली घेऊन जाता ह्याला दिसलं तिथं दिनेश. दिनेश सोबत जरा छेडे घ्यावं म्हणलं. एका दिनेशला हात ते लावलं. दिनेश एक माल शोधत होता, त्याला लय राग आलता. त्याने मला लात मारायचा प्रयत्न केला, पण मला लात बसला नाही. मग जोरात सिद्धार्थला लात मारलं. सिद्धार्थला लय बेकार लात बसला. सिद्धार्थला खाली घेऊन आलो. मस्त आज प्रजासत्ताक दिनाच्या त्यासाठी गिफ्ट आणलेलो. काल त्या चष्मा तुटलेला आणि आज त्याला नवीन घेऊन दिलाय. खूप खुश आहे सिद्धार्थ, खूप म्हणजे खूप खुश. हे बघू शकता तुम्ही. इतनी खुशी, इतनी खुशी. मी सहज मागं आल्यावर सिद्धार्थ तिथं काहीतरी लपवत होता. हे काय माझ्या समोर लपवायला लागलाय. मग मी म्हणलं ह्याला काय आहे. मग नंतर याच्या शर्टच्या मागं बघितलं. हे काय टिकटॅकचा डब्बा लपवतोय यो. हे काय करत होता. मग त्याला मी प्रश्न विचारतोय काय आहे. काय करता ते घेत होतं कशाला खायला का पण असंच. अबे माफी मांग. तर थोड्या वेळाने आम्ही चौघं मिळून आज तिथं दूध प्यायला आलतो. मस्त थंडीत दूध. मग नंतर आम्ही घरी निघालो. मग हे बघा सिद्धार्थ कसं पकडून बसलाय दिनेश पाडल म्हणून. तर आम्ही निघालो घरी. तर आजसाठी एवढंच.